1400 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी 2308 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी 2308 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, तर उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली। राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रिगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे। यात धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। राज्यात यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या। त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला, तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे। या 3 जिल्ह्यांमधील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे। खरीप 2024 हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या 4 ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे। शेतकऱ्यांना एकूण 2308 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थितीअंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपये, तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून 1,48,00,000 शेतकऱ्यांना 141 कोटी भरपाई मिळणार आहे। विविध बाबी अंतर्गत खरीप 2024 ची भरपाई 1,455 कोटी रुपये, स्थानिक नैसर्गिक आपत्ती 706 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 141 कोटी, काढणी पश्चात नुकसान 13 कोटी रुपये, पीक कापणी प्रयोग आधारित उरलेली रक्कम लवकरच जमा होणार आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।